आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होत आहे। शरद पवार यांच्याकडून उद्घाटनाचं निमंत्रण या ठिकाणी शरद पवार यांना सरकारकडून उद्घाटनाचं निमंत्रण नाहीये। शरद पवार आज या कार्यक्रमाला त्यामुळे अनुपस्थित असतील। शरद पवार यांच्या कार्यालयाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे। नवी मुंबई विमानतळाचं आज उद्घाटन होत आहे। या कार्यक्रमाकरता शरद पवार यांना निमंत्रण नाहीये, त्यामुळे शरद पवार या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार नाहीत असं आता शरद पवार यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, शरद पवार यांना या मुख्य सोहळ्याचं निमंत्रण नाही। निश्चितच लाघवी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवस मुंबई दौऱ्यावरती आहे आणि असं असताना आज मोठ्या प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे। अशा वेळी आपण पाहतोय की विरोधात सध्या असलेले शरद पवार यांना सरकारकडून नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे शरद पवार आजच्या या कार्यक्रमाला जाणार नसल्याची त्यांच्या कार्यालयाची माहिती आहे। खरं तर आपण पाहतो की अनेक मोठमोठे कार्यक्रम जेव्हा मुंबईत होत असतात किंवा नवी मुंबईमध्ये होत असतात तेव्हा सरकारच्या वतीनं शरद पवार यांना आमंत्रित केलं जात असतं। मात्र आजचं जर आपण पाहिलं तर आजचा मोठा दिवस आहे आणि नवी मुंबई विमानतळाच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी शरद पवार यांना सरकारच्या वतीनं आमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे शरद पवार किंवा मग विरोधात असलेले जे नेते आज या उद्घाटन सोहळ्यासाठी जाणार नसल्याची माहिती मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।